बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतोय. आमदार देवयानी फरांदे यांनी खुलेआम ही नाराजी व्यक्त केली आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात नाशिक भाजपामध्ये असंतोष सुद्धा त्यामुळे पसरलाय. ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडले जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. गेल्या वेळी आपण बघितलं असेल आमचे 67 लोक निवडून आले होते. कधी आपण 10-12च्या वर गेलो नव्हतो. त्यावेळेला आपण अनेक लोक बाहेरून घेतलेले होते, पण नंतर त्यावेळेला काही आमदारांचा आमचा काहीतरी रोष पण होता, पण तो लगेच 2-3 दिवसात मावळतो. पुन्हा सगळे कामाला लागतील. वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती. आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. मग सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना. मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री मोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल. अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात. मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाहीये.